जालना बस स्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर पोलिसांचा धाडसी छापा, देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची थेट कारवाई, 3 पीडित महिलांची सुटका। आज दिनांक 3 रोजी बुधवारी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या अनैतिक कृत्यावर पोलिसांनी मोठा घाव घालत रामभाऊ राजत चौकाजवळील मोक्ष लॉज इथं धाड टाकून कथित देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाईत लॉज मालक, व्यवस्थापक आणि एका ग्राहकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जात होता। या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। या कारवाईत लॉज मालक सचिन नंदू पवार वय वर्ष 30, व्यवस्थापक संतोष भोलेनाथ जाधव वय वर्ष 32 आणि ग्राहक नितेश कुमार राय यांना अटक करण्यात आली आहे। घटनास्थळावरून रोख रक्कम व अन्य साहित्य असा एकूण 3,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या छाप्यात 3 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना संरक्षण व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे। आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। डीबी पथक, सदर बाजार पोलीस आणि HTU पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शहरातील अनैतिक व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय। कायद्याच्या भीतीशिवाय अनैतिक धंदे चालवणाऱ्यांवर पोलिसांचा करारा प्रहार। शहरातील देह व्यापाराच्या अड्ड्यावर आता आणखी कठोर कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदी सिंग साबळे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा हरणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निकम, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल गोतीस, महिला पोलीस कॉन्स्टेबल खंडागळे, HTUचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी, पोलीस कॉन्स्टेबल अजीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल मुंजाळ यांनी केली आहे।